नागपुर महानगर पालिका सार्वत्रिक चुनाव 2025-26 को लेकर शहर में चुनावी सरगर्मियां तेज हो चुकी है। हर प्रभाग में प्रचार अपने अंतिम और निर्णायक दौर में प्रवेश कर चुका है। इसी कड़ी में नागपुर के प्रभाग क्रमांक 38 में अब राजनीतिक माहौल और भी गरमाया हुआ दिखाई दे रहा है। प्रभाग 38 से बहुजन समाज पार्टी के अधिकृत उम्मीदवार श्रीमती सुनंदा शिवपाल नितनौरे की भव्य जाहिर सभा का आयोजन किया गया। इस आयोजित सभा में बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ताओं, समर्थकों और स्थानीय नागरिक शामिल हुए। इस प्रचार सभा के दौरान बहुजन समाज पार्टी की नीतियों, सामाजिक न्याय, समानता और आम नागरिकों के अधिकारों को लेकर विस्तार से विचार रखे गए। साथ ही जनता से अपील की गई कि वे आने वाले मतदान में हाथी चुनाव चिन्ह के सामने बटन दबाकर बसपा उम्मीदवार को भारी बहुमतों से विजयी बनाएं। सर्वात आधी समस्त महापुरुषांना अभिवादन करते। आज दक्षिण पश्चिम विधानसभा प्रभाग 38 मध्ये आज आम्ही जाहीर सभा ठेवलेली होती आणि त्या जाहीर सभेमध्ये भरपूर लोकसंख्या होती आणि जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळाली आणि जेव्हापासून आम्ही संपूर्ण प्रभाग 38 मध्ये घुमत आहोत तर संपूर्ण लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। कारण आम्ही प्रचारच असा केलेला आहे, आमच्याकडे साधन जरी नसेल पण आमच्याकडे आमचे स्वतःचे पाय आहेत। आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही बहुजन समाज पार्टीचे उमेदवार या नात्याने आम्ही त्यांना वोटिंग मागितलं, अपील केली। आम्ही प्रामाणिक आहोत, आमची नॅशनल पार्टी आहे, तिसऱ्या नंबरची बहीणजी मायावती जी नेतृत्व करत आहे आणि आज या भारतामध्ये यांची फार गरज आहे। 85% लोकांना आज बहुजन समाज पार्टीची गरज आहे असं आम्ही समजून सांगत होतो। त्याच पद्धतीने लोक आम्हाला म्हणत होते की तुमच्यासारखेच लोक आमची या प्रभाग 38ला पाहिजे आहे। आम्ही या प्रभागामध्ये जेव्हाही जातो तर हे जे लोक आहेत हे सर्वसाधारण लोक असल्यामुळे त्यांची समस्या फार आहेत आणि ते समस्या 70 वर्ष हे काँग्रेसची सरकार राहिली आणि आता जमेतोपर्यंत जर 20 वर्ष जवळपास या भाजपाची सरकार आहे। पण आजची जी प्रभाग 38ची परिस्थिती जर बघतोय ना तर ती सारखीच पहिलेच्या सारखीच। कारण हा जो मागासलेला जो आमचा जो दलित समाज आहे ना, म्हणजे बहुजन 85%च म्हणायचं आहे, 85% वर्ग हा प्रभाग 38 मध्ये येते। पण सर्वांची सारखी समस्या असल्यामुळे ते आम्हाला म्हणतात की तुमच्यासारखे जर उमेदवार निवडून आले तर आमच्या समस्या तुम्ही सोडवू शकाल का? आम्ही म्हटलं नक्कीच, कारण त्याच वर्गातले आम्ही ग्रास लेवलवरचे लोक, जे तुमची समस्या आहे तीच आमची समस्या आहे। आमचे मुलंही आज ज्या दिशेनं तुमचे मुलं आहेत त्याच दिशेनं आमची मुलं आहे। ज्या गव्हर्नमेंट या 70 वर्षामध्ये काँग्रेसची जी सरकार आहे ना त्यांची मुलं बघायला विदेशामध्ये जात आहे, त्यांच्या मुलांना सर्व सोयी मिळत आहे का? स्लमच्या लोकांना या 85% ओबीसी एसटी एससी मायनॉरिटीज मुस्लिमच्या लोकांना मिळत आहे? अगर मिळत आहे तर मग आमच्या समस्या कोणत्या ते मी सांगते। आमच्या समस्या आहेत की या प्रभाग 38 मध्ये आतापर्यंत महिलांच्यासाठी एकही शौचालय नाही, एक पोलीस स्टेशन नाही आहे। जागोजागी सीबीएसई शाळा, ज्या कॉर्पोरेशन शाळा होत्या त्या सीबीएसई आतापर्यंत करायला पाहिजे नव्हत्या। हेच नाही तर या आमच्या बाजारवडीमध्ये जेही रोजगार करत होते सर्वसाधारण बिचारे जे लोक, ती बाजारपेठ यांनी उठवली, पण उठवायच्या आधी यांनी बाकी दुसऱ्या जागेची सोय करायला पाहिजे होती, ताकी जे लोक रोजगार करत होते त्याच्या भरोशावरती त्यांना अनाथ केलं। पण दुसरी जागेची सोय न करता यांनी एका दिवसात पूर्ण पाडून टाकले आणि त्या लोकांना आज अशी परिस्थिती आहे की रोजगार नसल्यामुळे दारोदारी भटकत आहेत ते लोक। ही एवढी मोठी समस्या, पोलीस स्टेशन नाही आहे इथे डेपो नाही आहे, बस पूर्ण रोडवर बस थांबतात आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे लोक कॉर्पोरेटर
होऊन गेलेले कॉर्पोरेटर काय करत आहे, ह्या समस्या सर्व लोक आम्हाला सांगत होते. आणि आम्ही त्यांना एकच म्हटलं की आम्हाला भरगच्च मतांनी निवडून द्या. का? कारण आम्ही जर महानगरपालिकामध्ये जर त्या खुर्चीवर निवडून गेलो ना, तर आम्हाला संविधानाचे हक्क अधिकार करण्याचा अधिकार मिळणार. आणि जर का आम्हाला मिळाला तर आम्ही तुमच्या सोयी परिपूर्ण करूया. आणि सर्व नक्की मी सर्वात आधी तर जे नळाचं बिल आहे ना, ते प्रभाग 38साठी आणि 47,000 जी लोकसंख्या आहे इथे त्यांच्यासाठी मी फ्री करणार 5 वर्ष माझ्याकडनं. दुसरी गोष्ट, जे बिल आहेत कॉर्पोरेशन घर टॅक्स आहे ते 50% वर नक्कीच करणार. आणि जे आजची जी परिस्थिती आहे शिक्षणाची मुलांची खालवलेली, यांची मुलं CBSE शाळेमध्ये मोठ्या शाळेमध्ये फी भरतात, पण सर्वसाधारण दलित वस्त्या किंवा स्लम लोकांच्या मुलं हे दरोदर भटकत आहेत आणि त्यांना ते एज्युकेशन मिळत नाही. आणि त्या शाळा मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन आणि तिथं CBSE आणि कोचिंग क्लासेस गव्हर्नमेंटचे महानगरपालिकेचे कोचिंग क्लासेस आणणार. आणि तिथे मी ती सोय करणार की संपूर्ण लोक 85% लोक जे मुलं तिथे फ्रीमध्ये एज्युकेशन घेणार, हे महानगरपालिकेच्या अंतर्गतमध्ये मी करण्याची नक्कीच कोशिश करणार. आणि पोलीस स्टेशन सुद्धा मी पहिली गरज आहे इथे पोलीस स्टेशनची मी सोय करणार. कारण प्रभाग 38मध्ये 3 प्रभाग येते, टाकळी, जैताळा आणि एकात्मता नगर. 3ही ठिकाणी मी या सोयी करणार, डेपोची सोय करणार. आणि शौचालय प्रत्येक ठिकाणी महिलांच्यासाठी बहुत मोठी प्रॉब्लेम आहे सर इथे. आणि दुसरी गोष्ट, ही जी जागा आमची महानगरपालिकेला लावलेली आहे, ही का लावली? कारण हे आमच्या पूर्वजांची जागा आहे. ती जागेला सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्यापर्यंत नक्कीच करणार. मी या प्रभाग 38च्या लोकांना अशी अपील करते की मला तुम्ही भरगच्च मतांनी निवडून द्या आणि बघा मग मी काय करतो आहे. कारण मी खूप मोठा विश्वास, खोटे आश्वासन देणार नाही, पण मी नक्कीच या प्रभाग 38साठी चांगलंच करीन, हिताच्या गोष्टी करीन. मी खूप बोलणार नाही, पण नक्कीच चांगलं करीन सर्वांसाठी. हीच मी आज अपील करते. प्रभाग 38च्या लोकांना सांगते की भरगच्च मतांनी मला हत्ती या चिन्हावरती निवडून द्या आणि त्या महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या खुर्चीवर बसून मी हे अपील करतो. आणि मग बघा होते काय. मग मी प्रभाग 38 मध्ये सविता सुधीर कडू उमेदवार आहे आणि बसपा पार्टीकडून मला उमेदवारी मिळालेली आहे. आणि मी अपील करते की माझ्या नशिबाने जर मला साथ नक्कीच दिली, तुमच्या आशीर्वादाने जर मी पुढे गेली, तर नक्कीच माझा प्रभाग 38 हे माझं माहेर आणि माझी आपली माणसं म्हणून मी नक्कीच तुमचा पुढाकार घेऊन पुढे नेईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक कंप्लेंट आली आहे मला की इथे महिला वर्गातून रोजगार प्राप्त नाहीये. महिला वर्गाला जरा बाहेर जावं लागत आहे किंवा त्यांच्या मुलाबाळांची देखरेख होत नाहीये. छोटे छोटे मुलं टाकून ते बिचारे इतर बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत आणि त्यांची मुलं वाह्यात होत आहेत, त्यांना देखरेखीसाठी कोणी नाही. तर छोट्या छोट्या मुलांना सुद्धा इथे जसं एक पाळणा घर म्हणून व्यवस्था, जिथे गव्हर्नमेंट जिथे शिक्षण पण दिलं जाईल, त्यांना ट्युशनची पण गरज राहणार नाही, स्वतः जवळचे पैसे खर्च करण्याची पण गरज राहणार नाही. तिथे बालसंगोपन पण होईल आणि त्यांच्या आई वडिलांची मजुरी पण होईल आणि सुखसुविधा त्यांच्यासाठी कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी पैशात सगळं व्यवस्थित होईल. मी प्रभाग 38च्या व्यक्तीला एवढंच आवाहन करते की मी आपली म्हणून जर तुम्ही मला एक चान्स जर दिला ना, तर मी तुमच्याकडे कधीही पाठ फिरवणार नाही आणि इतर ज्या काही उर्वरित अविकसित गोष्टी आहेत त्या नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. वर्ग अ मधून लढत आहे बहुजन समाज पार्टीमधून. आणि इथल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आतापर्यंत व्हायला पाहिजे ते नाही झाल्या. जसे की आता शौचालयाची प्रश्न, आता बस स्टॉप आहे पण शौचालय नाही बनला आतापर्यंत, ते शौचालय बनवण्याचा प्रयत्न करी. आणि वस्तीमध्ये दारूचे दुकान जास्त, ते दारूचे दुकान बंद करायचा प्रयत्न करीन. आणि जे यंग मुलं जे बिघडत आहे, वाईट व्यसनाकडे जात आहेत, गांजा, तंबाखू जे काही आहेत, बिडी सिगरेट वगैरे, अशा त्यांना अवेअरनेस करीन की बा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या एज्युकेशनकडे लक्ष द्या. आणि एज्युकेशन म्हणजे इथं जे सर्वसामान्य जनतेला एज्युकेशन पाहिजे होतं, फ्री एज्युकेशन. आता ज्यांच्या जे निवडून आले त्यांच्याच मोठ्या मोठ्या शाळा आहेत, तिथं लाख रुपये फी आहे, डोनेशन द्यायला लागते. त्यांना फ्री एज्युकेशन मिळायला पाहिजे. आणि आरोग्यासाठी मेन म्हणजे तर फ्रीमध्ये एज्युकेशन आणि आरोग्य भेटलं पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करीन. आणि ह्या जनतेला एवढंच आश्वासन देतो की निवडून आल्यानंतर बेसिक ज्या गरजा आहेत रोजगाराच्या झाल्या
आणि पोलीस चौकी पाहिजे होती. तर क्राईम होतात ना जास्त, दारू पिल्यानंतर वादविवाद जास्त वाढतात. तर प्रत्येक एरियामध्ये जसं टाकडीमध्ये एक पोलीस चौकी, जैताळामध्ये, एकात्मता नगरमध्ये पोलीस चौकीची गरज आहे सध्या. आणि एवढंच अपील करतो आणि इथेच थांबतो. प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.